महाशिवरात्री महोत्सवानिमित्त ओंकारेश्वर महादेव मंदिरावर आकर्षक रोषणाई, मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं, तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन. महाशिवरात्रीनिमित्त काशी विश्वनाथाला दुग्धाभिषेक. भल्या पहाटे महाआरती, धूप दीप दाखवून विश्वनाथाची पूजा करण्यात आली आहे. काशी विश्वनाथमध्ये 10,000 नागासाधू दाखल, तर हर हर महादेवाचा जयघोष करत हातात त्रिशूल गदा आणि अंगाला भस्म लावत विश्वनाथाच्या दर्शनाला रवाना. राज्यभर महाशिवरात्रीचा उत्साह. कोलकातामधील आदी भूतनाथ शिव मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, शिवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गौरी शंकर मंदिरात केली प्रार्थना, दुग्धाभिषेक करत केली महादेवाची पूजा. महाशिव मंदिरात दिल्लीचे मंत्री आशिष सूद दाखल झाले, तर पिंडीला दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले. दिल्लीतील झंडेवाल मंदिरात सूद यांनी केली प्रार्थना. महाशिवरात्रीनिमित्त दिल्लीतील झंडेवालन मंदिराला आकर्षक रोषणाई, मंदिरात पिंडीला दुग्धाभिषेक करून भाविकांची प्रार्थना. ओडिसामधील भुवनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी. लिंगराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची दूरपर्यंत रांगा. महाशिवरात्रीनिमित्त झारखंडमधील बाबा वैद्यनाथ मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दाखल, तर देश विदेशातील भाविकांचा हर हर महादेवाचा गजर. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिराला आकर्षक रोषणाईसह फुलांची सजावट, तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन. नाशिकच्या गोदा तीरावर असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून 300 कर्मचारी, तसंच मंदिराला आकर्षक फुलांची सजावट देखील. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांचा उत्साह, तर मध्यरात्री जिल्हाधिकारी अभिनय गोयल, आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न. मंदिराला आकर्षक अशी सजावट आणि विद्युत रोषणाई. आज राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरातही भाविकांची मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी, तसंच राज्यातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भीमाशंकर येथे पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भीमाशंकर परिसर भक्तिमय झालाय, तर पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक संपन्न. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घृष्णेश्वर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे, तर महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी आहे. महाशिवरात्रीनिमित्त कोपेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई. पहाटेपासूनच भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी आहे. हर हर महादेवाच्या गजरात परिसर दुमदुमलाय. परळीतील वैद्यनाथ मंदिर रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी खुलं झालंय, तर सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री आदित्यनाथ गोरखनाथ मंदिरात, तर महाशिवरात्रीनिमित्त केला रुद्राभिषेक. आज प्रयागराज महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस. महाकुंभात स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आहे, तर उत्तर प्रदेश सरकारकडून आज चोख नियोजन आहे. महाकुंभाचा शेवटचा दिवस. गेल्या 44 दिवसात 65 कोटी भाविकांनी स्नान केले. 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभाचा समारोप महाशिवरात्री उत्सवाच्या स्नानाने होणार. प्रयागराजमध्ये महाशिवरात्रीनिमित्त त्रिवेणी संगममध्ये भक्तांचं स्नान करणाऱ्या भक्तांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव.
नाशिकमध्ये शिवभक्तांची गर्दी आहे. महाशिवरात्री निमित्त भाविकांनी गोदावरी नदीत केलंय पवित्र स्नान. मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत. महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्येत दाखल, तर देश विदेशातून भाविकांची अयोध्येत गर्दी. अहिल्यानगरमध्ये महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे. तर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी नाही तर राज्यभरातून भाविक दाखल झालेत. मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ मंदिर फुलांच्या सजावटीने भरले. तर बाबुलनाथ मंदिरात रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे. महादेवाच्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमलय. महाशिवरात्री निमित्त चंद्रपूरच्या अंचलेश्वर मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी. 16व्या शतकातील हे प्राचीन मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुललंय. आई एकविरेच्या कार्ला येथील प्राचीन शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी आहे. तर महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिराची आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट आहे. तर महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिराची आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त बीडमधील कंकालेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तर विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी दाखल झालेत. लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाच्या महाशिवरात्रीला उत्साहात सुरुवात झाली. तर मध्यरात्री परंपरेप्रमाणे गवळी समाज बांधवांकडून दुग्धाभिषेक करण्यात आलाय. तर दर्शनासाठी भाविकांची मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम होणार आहे. प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणार. पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाल्याची विश्वस्त मनोज थेटे यांची माहिती आहे. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईत बेस्टच्या आज जादा गाड्या. कान्हेरी गुंफेला जाणाऱ्या भक्तांसाठी विशेष सोय. सकाळी 10:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत विशेष फेऱ्या सुरू राहणार. हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी महाकुंभमेळ्यात सहकुटुंब पवित्र स्नान केले. तर कुंभमेळ्यात केलेल्या नियोजनाबद्दल आनंद व्यक्त केलाय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक देखील केलंय. मंत्र्यांच्या विशेष ओएसटी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी. तर एकूण 7 मंत्र्यांच्या ओएसटींची नेमणूक. मुंबई महानगरपालिकेवर मनसेचा मोर्चा. मालाड येथील विविध विभागांच्या पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक. माथाडी कामगार युनियनच्या सुमारे 29,000 माथाडी कामगारांचा भाजपात प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार. रत्नागिरीत माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजापूर विधानसभा मतदारसंघात वर्चस्वाची लढाई. तर कोकणातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आणि वातावरण निर्मिती. पनवेल महानगरपालिकेचा 2025-2026चा अर्थसंकल्प सादर. 3,873.86 कोटींचा अर्थसंकल्प करण्यात आलाय सादर. तर यामध्ये लिव्हेबल सिटीसाठी विविध प्रकल्पांचा समावेश. हर्षवर्धन सपकाळ यांना झटका. माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विजय अंभोरे यांचा काँग्रेसला रामराम. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोलापुरातही महाकुंभ अमृत स्नानाचे आयोजन. तर ज्या नागरिकांना प्रयागराजला जाता आलं नाही त्यांच्यासाठी सोलापुरात शाही स्नानाचे आयोजन. मेट्रो 3चा दुसरा टप्पा लवकरच सेवेत. MMRC कडून मेट्रो मार्ग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर BKC ते आचार्य अत्रे चौका दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो गाडीची चाचणी संपन्न. उन्हाचा चटका. गरम हवेच्या झळात उकाड्यामुळे होणारी काहिली बुधवारीही कायम राहणार. गेल्या 8 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद. जळगाव जिल्ह्यात पुन्हा GBSचा रुग्ण आढळला. रावेर येथील 6 वर्षीय मुलीला GBSची लागण. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू.
दारव्हा पोलीस ठाण्याच्या आवारात वॉटर एटीएमचे उद्घाटन तर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून वॉटर एटीएम उभारण्यात आले. चिपळूणमधील खरवेतेरी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जागेत उभारण्यात आलेल्या लेदर बॉल क्रिकेटच्या भव्य स्टेडियमचं उद्घाटन तर आंतरराष्ट्रीय खेळाडू रिंकू सिंह यांनी व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते पार पाडलं उद्घाटन. सिंधुदुर्गच्या आचरा किनाऱ्याजवळील सागरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई तर अनधिकृतरित्या LED लाईटच्या सहाय्याने मासेमारी करत असल्याने कारवाई. सांगली महापालिकेसमोर वाढीव घरपट्टी बिलाची होळी तर महापालिकेने वाढीव घरपट्टी जिजिया रद्द करण्याची मागणी केली आहे. वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात चिखलाचं साम्राज्य तर रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्यासाठी लाल मातीचा उपयोग. या लाल मातीचा आणि धुळीचा नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. तक्रार करूनही यावर कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा रोष व्यक्त होतोय. महाराष्ट्र कर्नाटक बससेवा पोलीस बंदोबस्तात सुरू होणार. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांकडून तयारी सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून दोन्ही बाजूंची बससेवा बंद आहे. वाशिम, कारंजा, मंगरुळपीर आणि रिसोड नगर परिषदांनी थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. थकीत मालमत्ता धारकांना नोटीस आणि जप्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती बीडीओच्या दालनात गावकऱ्यांचा ठिय्या आंदोलन तर या ग्रामपंचायत मध्य ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन आहे. बदलापूरमध्ये पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या प्राथमिक जेसीबीची भेट तर शहरात अतिक्रमण विरोधात कारवाईचा धडाका. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कौतुक. जलवाहिन्यांचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरातील पाणीपुरवठा बंद तर 27 फेब्रुवारीला सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. पुण्यातील देहूतील इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घेतलाय. पर्यावरणप्रेमी तसेच देहू नगर पंचायत प्रशासनाला इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त करण्यात यश आलंय. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू. नागरिकांनी आणि मासे विक्री करणाऱ्यांनी मृत पावलेले मासे घेऊ नयेत असे प्रदूषण खात्याचे आवाहन. पंढरपुरात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अच्छेदित. उत्पादक घटल्याने द्राक्ष दरात झाली मोठ्या प्रमाणात वाढ. सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडामध्ये एका शेतात 2 काळवीट ठिबक सिंचनाच्या नाळ्यांमध्ये शिंगे अडकून पडले होते. विळा करवत ब्लेडच्या सहाय्याने 15 ते 20 मिनिटे शर्थीच्या प्रयत्नानंतर 2 काळविटांची शेतकऱ्यांनी सुटका केली आहे. वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान आतापर्यंत जमा झाल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. तर अनुदान लवकरात लवकर देण्यात यावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामोअण्णा इंगोले यांची प्रशासनाकडे मागणी. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली आहे तर सध्या हळद काढणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल समोर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ब्रिजवर अपघात झालाय. या अपघातात रिक्षाचे नुकसान. रिक्षात 3 प्रवासी होते मात्र कोणालाही दुखापत नाही. यवतमाळ शहरात चोरीच्या अनेक गुन्हे होत आहेत. मोबिन या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर सोने चांदी आणि रोख असा 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संसार मोडल्याच्या रागातून जावयाने सासूला पेटवलं तर सासूला पेटवून जावयाची स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या. मुलुंडच्या नवघर परिसरातील धक्कादायक प्रकार. संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात मारहाण. घृष्णेश्वर मंदिर परिसरातच भाविकांमध्ये जुंपली आहे. राज्यात बिटकॉइन घोटाळ्यावरून मोठी छापेमारी. 6,600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तब्बल अंदाज आहे तर राज्यात तब्बल 60 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. तर सीबीआय आणि ईडीकडून मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे.
कोल्हापूरमधील 11 गुन्ह्यातील 58 किलो गांजा नष्ट करण्यात आला. तर महेंद्र पंडित यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या उपस्थितीत कायदेशीर कारवाई. वाशिमच्या कारंजा तालुक्यात उंबरडा येथे सोमठाणा रोडवर बिबट्यांचा वावर आहे. तर बिबट्यांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यात आलाय. इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. धुळ्यात फेरीवाल्या महिलेने पकडली अतिक्रमण प्रमुखाची कॉलर. तर अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केल्याचा महिलेचा आरोप. कागल तालुक्यात 7 वर्षीय वरद गणपती पाटील या बालकाचे अपहरण करून अमानुष खून 2021 मध्ये घडलेल्या या घटनेने कोल्हापूर जिल्हा खळबळीत झालाय. तर दोषीला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. जालन्यात 4 चाकी वाहन चोरी करणारे 2 आरोपी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. तर कारवाई 4,20,000 किमतीची क्रुझर जीप जप्त करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.